नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती 2024 पद लिपिक व शिपाई मित्रांनो कट ऑफ किती लागणार आहे, दुसरी रिस्पॉन्स शीट कधी येणार आहे, या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. मित्रांनो, 1 मार्च 2024ला फर्स्ट रिस्पॉन्स शीट आली, सर्वांनी चेक केलेली आहे. 1 मार्च 2024ला फर्स्ट रिस्पॉन्स शीट आलेली आहे आणि ती सर्वांनी चेक केलेली आहे. आणि 2 मार्च ते 4 मार्चपर्यंत आपल्याला ऑब्जेक्शन घ्यायचे होते. काय मित्रांनो, तुम्हाला 2 मार्च ते 4 मार्चपर्यंत तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचे होते. आता ती लिंक बंद झालेली आहे. पुढे पाहू मित्रांनो, अंतिम रिस्पॉन्स शीट आणि नॉर्मलायझेशन मध्ये मित्रांनो 25 ते 30 मार्चपर्यंत होणे अपेक्षित आहे. म्हणजे तुमची 25 ते 30 मार्चपर्यंत तुमची नॉर्मलायझेशन होणे अपेक्षित आहे. जिल्हा न्यायालयाच्या भरती नियमानुसार मित्रांनो तुम्हाला 35 गुण घेणे आवश्यकच आहे. तुम्हाला मित्रांनो 35% गुण घेणे हे आवश्यक आहे. मित्रांनो, शिपायासाठी तुम्हाला 10.5 गुण घेणे हे अपेक्षित आहे. आणि कॅटेगरीनुसार मित्रांनो तुम्हाला 9 मार्क घेणे हे पण तुम्हाला अपेक्षित आहे. लिपिकसाठी मित्रांनो तुम्हाला 14 गुण घेणे अपेक्षित आहे. आणि कॅटेगरीनुसार तुम्हाला 12 गुण घेणे हे अपेक्षित आहे. हेच उमेदवार नॉर्मलायझेशन या पद्धतीमध्ये पात्र होतील. मित्रांनो, तुम्ही हे नॉर्मलायझेशन तुम्हाला एवढे जर गुण असतील तर तुम्ही नॉर्मलायझेशन या पद्धतीमध्ये पात्र असतील. पुढे पाहू मित्रांनो, नॉर्मलायझेशन या पद्धतीमध्ये अवघड शिफ्ट असेल तर तुमची या ठिकाणी 5 ते 6 मार्क वाढण्याची शक्यता आहे. तुम्हाला जर या ठिकाणी समजा 14 मार्क असेल तर तुमचे 19 ते 20 मार्कपर्यंत तुम्ही जाऊ शकता. किती मित्रांनो, तुम्हाला 14 मार्क असेल तर तुम्ही 19 ते 20 पर्यंत जाऊ शकता. मित्रांनो, ज्या ठिकाणी जास्त जागा आणि जास्त फॉर्म असतील तर त्या ठिकाणी जास्त कट ऑफ लागण्याची शक्यता आहे. ज्या ठिकाणी जास्त जागा आहे मित्रांनो त्या ठिकाणी जास्त फॉर्म येऊ शकतात आणि त्याचा कट ऑफ पुन्हा जास्त लागू शकतो. मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्याचा कट ऑफ वेगळाच लागणार आहे. म्हणजे तुम्हाला मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यानुसार जागा सुटलेल्या आहेत आणि त्याचा कट ऑफ वेगळा लागणार आहे. एकूण किती शिपाई कौशल्य चाचणी पात्र होतील, म्हणजे एकूण किती शिपाई उमेदवार कौशल्य चाचणीसाठी पात्र होतील. तर मित्रांनो, एकूण जागा होत्या शिपायाच्या 1584 जागा होत्या. एकूण जागा होत्या 1584 जागा होत्या. आणि एका 7 उमेदवाराचे विद्यार्थी निवडायचे आहेत. म्हणजे एका 7 हे विद्यार्थी तुम्हाला यापुढे चाचणीसाठी निवडायचे आहेत. म्हणजे 1584 एकूण गुणिले 7 तर केलं तर मित्रांनो 11,088 हे उमेदवार तुम्हाला पुढील चाचणीसाठी निवडायचे आहेत. म्हणजे उमेदवारांना संधी मिळणार आहे. म्हणजे भरपूर उमेदवारांना या ठिकाणी संधी मिळणार आहे. मित्रांनो, किती मार्कवाले या ठिकाणी सुरक्षित आहेत, मित्रांनो, शिपायासाठी तुम्हाला 18+ जर मार्क असतील तर तुम्ही सुरक्षित ठिकाणी आहात. आणि लिपिकसाठी तुम्हाला 22 गुण असतील तर तुम्ही पण सुरक्षित ठिकाणी आहात. म्हणजे जिल्हा न्यायालय भरतीमध्ये मित्रांनो एका 7 या प्रमाणामध्ये विद्यार्थी निवडायचे आहेत. तर भरपूर विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी मिळणार आहे. या मित्रांनो, तुम्हाला एका 7 या जागेसाठी तुम्हाला पुढील चाचणी निवडायची असेल तर तुम्हाला या ठिकाणी भरपूर संधी आहे. कारण का पेपर खूप अवघड असल्यामुळे मित्रांनो या ठिकाणी मिनिट खूप कमी लागणार आहे. तुम्ही पुढील चाचणीसाठी तयारी करू शकता. पुढे पाहू मित्रांनो, लिपिक पदासाठी मित्रांनो 18+ या ठिकाणी मार्क असतील तर त्यांनी टायपिंग याची तयारी करायची आहे. मित्रांनो, तुम्हाला लिपिक पदासाठी समजा 22 जर मार्क असतील तर तुम्ही पुढील टायपिंगची तयारी करू शकता. आणि लिपिकच्या एकूण मित्रांनो जागा होत्या 3,495 जागा होत्या. मित्रांनो 3,495 जागा होत्या. त्याला जर आपण 7ने गुणले तर मित्रांनो 24,465 विद्यार्थी हे पुढील चाचणीसाठी राहणार आहेत. म्हणजे या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांना संधी भेटणार आहे. या संधीचं तुम्ही मित्रांनो सोनं करा आणि लागून जा मित्रांनो. तर असा होता मित्रांनो आपला महत्त्वपूर्ण व्हिडिओ. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. धन्यवाद.